इथे सोयाबीनचे छोटे चंक घेतलेले आहे, गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचं. त्यानंतर हे गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चांगलं व्यवस्थित पिळून घ्यायचं. इथे कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं. हे झालेलं आहे बारीक आपलं. इथे पुदिना आणि टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घेतलेलं आहे 3 चमचे. हे जास्त तिखट नव्हतं त्यामुळं 3च चमचे घेतलेले आहे. कलरही छान येतो त्याच्यामुळे. त्यानंतर आपण कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे. हे 2 चमचे घेतलेले आहेत. हा थोडासा तिखट असतो म्हणून 2च चमचे घेतलेला आहे. त्यानंतर धने-जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. हेही छोटे चमचे असल्यामुळं 2 चमचे घेतलेले. हळद घेतलेली आहे, हळद टाकलेली आहे. तिथे चिकन मसाला आहे तो टाकलेला आहे. छोटं पाऊच होतं ते टाकलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथं आपण मीठ टाकलेलं आहे लक्षात ठेवा, कारण पुढेही थोडं थोडं सगळीकडे टाकायचं आहे, पण कमी प्रमाणातच टाकायचं. त्यानंतर आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे, ती टाकलेली आहे 2 चमचे. एक चमचा तेल टाकलेलं आहे. कुठलंही तेल टाकू शकता तुम्ही खाण्याचं. इथे एक टीप देते, तेल टाकायचं त्यामुळे चवही चांगली येते आणि छान लागतं. हे आपण वाटण केलं होतं मगाशी, त्या वाटणाचे 2 चमचे टाकलेले टोमॅटो, कांदा, कोथिंबिरीचे. त्यानंतर ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मध्ये कापलेल्या आहेत आणि परत साईडलाही कापून अशा टाकलेल्या आहेत. चव चांगली येते मिरच्यांमुळे. इथे दही घेतलेलं आहे, तेही मिक्स करून घ्यायचं. चमच्यानी झालं नाही त्यामुळे हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे मिक्स करून झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास किंवा 1 तास ठेवलं तर अतिशय उत्तम. जर जास्त वेळ नसेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल. झाकून ठेवायचं. इथे पुदिना, मीठ आणि कोथिंबीर ते मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं. इथे पान दाखवलेलं आहे, ते मसाल्याचं झाड असतं त्याचं पान आहे. हे खडे मसाले आहेत, मिरच्या आहेत आणि हे वाटण केलेलं आहे कोथिंबीर, पुदिना आणि मिठाचं. हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. हे वाटण टाकलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकलेली आहे. 3 ग्लास तांदूळ. इथे तांदूळ भिजत ठेवलेले होते, अर्धा तास 1 तास भिजून ठेवायचं. त्यामध्ये आता कढईमध्ये हळद टाकलेली आहे चवीनुसार. मग हे सोयाबीन मिक्स केलेले ते टाकलेलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं. वरतून थोडासा वास येण्यासाठी मसाला टाकायचा. हे परतताना इतका सुंदर वास येत होता की थोडीशी भाजी काढून ठेवावी असं वाटत होतं. त्यानंतर भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि हा पुदिना आणि कोथिंबीर आणि मिठाचं जे वाटण होतं ते टाकलेलं आहे. त्यामध्ये आता आल्या लसणाची पेस्ट टाकलेली आहे, ती मिक्स करून घ्यायची. ह्याच्यात बाकी काहीच टाकलेलं नाही, तेवढंच टाकलेलं आहे. हे अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं. कमी गॅसवरच परतून घ्यायचं. त्यानंतर खडे मसाले टाकायचे, मिरच्या टाकायच्या, जे आपण वाटण घेतलं होतं ते सगळं. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता पाणी टाकायचं आहे. इथे पाणी 6.5 ग्लास टाकलेलं आहे आणि 3 ग्लास तांदूळ ठेवले होते. इथे परत थोडासा मसाला टाकलेला आहे, मटण मसाला, आणि मगच हे तांदूळ टाकलेले आहेत. हे झालेलं आहे आपली बिर्याणी रेडी. ही झालेली आहे बाहेरसारखी सोयाबीन बिर्याणी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला.
धन्यवाद.